काकींकडनं ट्रीट ठीक आहे इथं ट्रीट काका पाठी लागलेले. तर आज काय मला झोप आलेलीच नाही. आणि गौरांग जेव्हा अंगणवाडीत गेलेला ना तेव्हा जरा हे बघ बाई मला गणपती काढलं ना तेव्हा सांगलं बोलले. छान छान बोललेले. हा वा 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 बोललेले. कशापासून बनला? देवांपासून. कोण तू? हा कोणकोणते देव? हा कोणत्या कोणत्या देवांपासून बनला? पहिला गणपती, नंतर शंकर, नंतर शंकरापासून काय आलं तुला? राख. बाबांना चवले वडे खायचे. इकडं वड्यांचं कोंबडी वड्यांचं पीठ आहे ना. कोंबडी वड्यांच्या पिठामध्ये हे गोळ हे तुम्हाला वाटतं काकडी मिक्स करून सुद्धा होतात. दमल्यासारखं होते. दमल्यासारखं एकदम खरंच म्हणजे कामाने थकवा नाही येत. पण याच्या पाठी ओरडून सांगून ते करून थकल्यासारखं होतं. हॅलो गुड मॉर्निंग मंडळी. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. वाजले सकाळचे 9:45 आणि इकडचा रूम तर आवरलेला आहे. मी बेड वगैरे आवरलेला आहे. तर उद्या बेडशीट बदलेल. आता नाही. एवढं थकल्यासारखं झालं आहे ना मला आज काय सांगू. रात्री मला झोपच नाही आले. हे सुद्धा लेट आले. 12:30पर्यंत आले तिकडून. आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून मी त्यांना बोलवलं झोपायला आणि मला झोपच नाही. अक्षरशः ना 2 वाजले तरी मी जागीच. आणि सकाळी जी परत रात्री उठलेले कारण गौरांग सारखा तर त्यांचा फोन आलेला. त्यांनी नारळ पाणी घेऊन याच्यावरच ठेवलेला गाडीवर सकाळी वाटतं. आणि तो घेतला. आता त्यासाठी फोन केलेला. तर गौरांग झोपतो खाली तर त्याच्यामुळे तो 2-3 वेळा उठला काल. आता 2 दिवस झाले उठायलाच लागला 2-3 वेळा. त्याच्यामुळं मला मग झोपत नाही अशी रात्री. परत मी जी 6 वाजता 5:45 वाजता उठले ना ती 7, 7:15 झाले तरी मला झोपच नाही. कारण हा खालून वरती आला आणि हा पण नुसता हलतोय. तो झोपत नाही तोपर्यंत मला झोप येत नाही. मग त्याला झोपवलं आणि मग मी झोपले. तशी मला झोप येतच नव्हती. त्यानंतर मग मी 7:30 वाजता झोपले. परत 8 वाजता जाग आली. परत मग झोपले. ती 8:30 वाजता उठले. आणि मग आंघोळीला वगैरे गेले. आणि केस धुवायची होती मला. खूप घाण झालेले केस. त्याच्यामुळे केस धुवून घेतले. आणि म्हणजे झोप नाही पुरेशी तर मला एकदम कसं तरीच होते. म्हणून आता मी पटापट ना टाईम वेस्ट न करता कामं उरकणार आहे. आणि मग बघू. जर मला व्लॉग म्हणजे काही जास्त शूट करायला भेटतच नाही. काल थोडासा प्रोग्राम झाला तो तुम्हाला थोड्या म्हणजे दिवसानंतर समजेलच. एकदम 10-12 दिवसांनी जास्त मी शेअर करेलच. तर तेव्हा सांगेल. तर त्याच्यानंतर मग मी काय शूट केलं नाही. आणि गौरांश एवढं म्हणजे हे करत त्रास देतो म्हणजे त्या पाठी राहायचं. हे कर ते कर त्याच्यातच ना थकवा एकदम थकल्यासारखं होऊन जातो. घरीसुद्धा जर आईकडे गेले ना तेव्हा आपलं मूड कसं असतं एकदम आरामाचं असतं. तिकडं गेलं की एकदम झोपायचं नुसतं आराम करायचा असं वाटतं. पण आराम असतो. पण गौरांच्या पाठी आणि त्याला वरडून आणि त्याला बोलून एवढं म्हणजे हे होऊन जातं ना थकल्यासारखं की काय सांगून फायदाच नाही. त्याच्यापेक्षा असं वाटतं की इथं आलेलं बरं. तर आई तेच बोलत होती की जर तो नीट राहिला असता तर मी त्याला अजून ठेवला असता. पण आम्हाला पण करमत नाही आणि तो राहणारसुद्धा नाही. इथंच नीट राहत नाही. टी व्ही वगैरे लावले खेळलो आम्ही त्याच्यासोबत तर राहतं. तर असं सगळं आहे. आणि अशी चालले लाईफ. आता मला आता असं वाटतं ना की कधी जून महिन्यात कधी माझी डिलिव्हरी होते असं मला तर विचार पडले.
एवढं म्हणजे ना गरमीने पण परेशान झाले मी. आणि हे आता पायाला माझ्या गोळा आलेला सकाळी, डेंजर. पहिल्यांदा हे असं मला यायला लागलं गोळे वगैरे पायाला, तर तो अजून थोडाफार दुखतोय. आणि मेन गरमी. मला असं वाटायला खरंच म्हणजे कधी डिलिव्हरी होते, पण 8वा महिना आता संपू दे, 9वा लागू दे, मग त्याच्यानंतर बघूया कसं काय होतं आहे ते. तर आता मी पटापट काम उरकते. तो बसलाय, टी व्ही लावून दिले. आज अंगणवाडीमध्ये पाठवणार आहे त्याला. अंगणवाडीत गेला ना मग मी झोपून घेते, म्हणजे तो येईपर्यंत माझी झोप होते. मग आई पण मला उठवायला येतात, त्यांना माहिती आहे झोपले. मग नंतर हा आल्यावर उठवणारच. तर चला जास्त बडबड नाही करत, इथंच 3 मिनिटाची झाली माझी व्हिडिओ. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा. तुमचा एक सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं खूप नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आता चला बघू माझंसुद्धा कधी मॉनिटाईज होते, कधी पुढची प्रोसेस चालू होते काय माहिती. अजून खूप टाईम आहे मॉनिटाईज व्हायला. बघू, देवाची इच्छा. चला आता कामं करते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. बघूया दिवसभरात काय होतंय ते. मस्त एन्जॉय करा. तर आता एकदा मी घेतलेल्या चपात्या बनवायला आणि आईंनी पीठ मळून ठेवलेलं, पण त्यांना थोडंसं 2-3 मिनटासाठी बाहेर जायचं होतं. म्हणून मग मी विचार केला की मी चपात्या करून घेते, नाहीतर पीठ तर त्यांनी मळून ठेवलेला होता आणि जास्त नव्हत्या, 4-5 चपात्या करायच्या होत्या. आणि बाबांना नाश्त्यासाठी लागतात करायला. आईंनाच टाईम असतात, आईंनी केले असते. एका साईडला आईंनी वरण टाकलं आणि एवढे गरम होतं आहे ना बापरे किचनमध्ये. आणि ज्या लेडीज किचनमध्ये काम करतात ना त्यांनाच माहिती असू शकते, बाकी कोण अंदाज लावू शकत नाही की किचनमध्ये केवढा गरम होतं. तर आता माझ्या पटापट चपात्या होतील. बाबांना चवले वडे खायचे. इकडं वड्यांचं कोंबडी वड्यांचं पीठ आहे ना, कोंबडी वड्यांच्या पिठामध्ये हे गोळ, हे तुम्हाला वाटतं काकडी मिक्स करून सुद्धा होतात. त्या दिवशी नंदिनी वहिनी बनवलेले ते नुसत्या तांदळाचं पीठ होता आणि काकडी आणि गोळ होता. याच्यात थोडंसं मला वाटतं जास्त गूळ टाकायला लागतं, कारण ते खडे मसाले असतात ना काहीतरी, काय टाकतात हे काय बोलतात त्याला, मेथी वगैरे, लवंग, काळा मिरी, बडीशोप, तिखट गोड वडा. याच्यात टाका, मी दाखवते. पहिला मोठ्या देवाला मग छोट्या देवाला. फुगलेच चांगले. टेस्ट करते, गरम आहे. थोडेसे गोड अजून पाहिजे होते. बघा खाऊन. थोडंसं पाहिजे होतं ना गोड. या पिठातून मिक्स करू शकता. सोडून कापू का गोळ, थोडीशी गोड पाहिजे. तर आज काय मला झोप आलेलीच नाही. आणि गौरव जेव्हा अंगणवाडीत गेलेला ना तेव्हा जरा
हे बघ बाई मला हे गणपती काढलं ना तेव्हा सांगलं बोलले. छान छान बोललेले. हा वा 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 बोललेले. तर मला झोपच नाही आली काय माहिती. मला वाटलं की मला दुपारी खूप झोप येईल, पण आता सुद्धा झोप येत नाही. त्या झोपेमुळं ना असं झालं. आणि जेव्हा डिलिव्हरी होते ना तेव्हा तर आपला चेहरा बघायचा, कारण गौरांच्या टायमिंगला ना हे पुरं असं इथं असं काळं काळं झालेलं. बापरे डेंजर वेगळंच. फाड फाड गौरांचं जीणं मुश्किल करतोय, बिलकुल ऐकत नाही. कामातून गेलेला आहे गौरांच्या आमचा, त्याला बोर्डिंगला टाकायलाच लागेल असं वाटतंय मला, त्याशिवाय सुधारणार नाही तो. हा एकच उपाय राहिलाय असं वाटतं. गौरांश मी आता काठी घेणार, अभ्यास कर अभ्यास कर. तू काय ऐकत नाही आणि पप्पाला ये सांग आणि ते सांग करतोय. तोंड तोंड एवढं चालतंय ना काय सांगायलाच नको. ते डोकं फिरकाराचं काम करत आहे. कधी सुधारणार आहे काय माहिती बाबा. देवाची बहीण पण बाबा. ते कधी शाळा चालू होते असं झालंय. शाळा पण चालू होत नाही आता, डायरेक्ट अजून 1 महिना बाकी आहे, 1-1.5 महिना शाळा चालू आहे. तोपर्यंत नशीब अंगणवाडी तरी तेवढी चालू आहे. आता वाजलेत ना 2-2:30 10 मिनटं आहेत. आणि आता मी हॉलमध्ये बसलेले. हॉलमध्ये पण काय नाही बसायला, काय होतं बोलता बोलता एवढा असं वेगळंच बोलून जातो ना, आणि नको बोललं की ते जास्त करत बसतो. म्हणून आपला रूममध्ये बसवते आणून, काहीतरी देते, खेळ काय करायचं ते कर. मला पण जरा पडायला भेटलं इथं, हो पडले जरा. बघू पुढं कंटिन्यू करूया ब्लॉग. आता थोडासा आराम कंटिन्यू. हे बघ राजा राणीची बोल छाकाल हे बघ राजा राणीची बोल. तेल लावते मी केस यायला. जाते. कशापासून बनला? देवांपासून. कोण तू? हा. कोणकोणते देव? हा कोणत्या कोणत्या देवांपासून बनला? पहिला गणपती, नंतर शंकर, नंतर शंकरापासून काय आलं तुला? राख. शंकर सिंहागर पण करतो. काय करतो? सिंहागर. मी सिंहागर करायचं ना. सिंहागर हा आता करतो. राखाला तर सिंहागर करायला बोला. मी कशापासून बनली? सरस्वती पासून बनले ना. सरस्वती एक आहे बघ, एकच देव आहे. तुझ्यात किती आहेत? हा तुझ्यामध्ये 1 2 एक गणपती, 2 महादेव. आज महादेवाचं दर्शन घ्यायला जा पप्पा सोबत मंदिरात. शंकराच्या खीर खाऊन ये. महादेव ना. हा मग जायचं ना तुझं दर्शन घ्यायला. तूच महादेव आहे तर तुझं दर्शन घ्यायला जा, भक्तांना आशीर्वाद द्यायला तिकडं मंदिरात. आज पप्पाला सांगते तुला भक्तांना आशीर्वाद एकदा देशात ना. सगळ्यांच्या बड्डेला देतात आशीर्वाद. नाही आता येतात ना पाया पडायला तेव्हा आशीर्वाद द्यायचा. हा मग सगळे देव देतील ना. तू देशील ना, तुझ्यात आहेत ना. इथून आशीर्वाद देतात. इथून कसं समजणार तुला कोण कोण आलंय मंदिरात? बघ आता ना महादेवनी ना महादेव गायब होऊन जातील. अजून ना आशीर्वाद देऊन परत मागामध्ये. हा अरे वा. मग देव अशी सतवतात काय मम्मीला? हा मग देव सतवतो तर राक्षस मस्ती करतो ना. मग काढ ना त्याला, जाऊ दे तिकडं.
नाही निघत. मिक्स झाले ते सगळे. मिक्स नाही करायचं त्यांना. अरे सगळे मिक्स झाले तर मी बनला ना. असं आहे का? मग आता त्याला कसं काढायचा? मस्ती करतो त्याला कसं काढायचा? नाही पहिला ना महादेवला ना सांगायला लागेल. नाही मग तू आज सांगून ये मंदिरात जाऊन की माझ्यातला जो आहे ना राक्षस मस्ती करतो, सतावतो, त्याला काढ बाहेर. नाही सतावतो ना मम्मीला, ऐकत नाही ते. अरे आता मिक्स झाले सगळे. मिक्स झालं मग तो जयजू बाप्पा काढतो बरोबर. नाही काढत का? देव बी नसतं घरात. देव बी नसतं. मग तू तर आता काय बोलला? फक्त माझ्यामध्ये देव आहे ना. तुझ्यामध्ये देव आहे? हा 2 अवतार घेतलेत बघ. एक तिथं एक इथं. आता बोल. तिथं म्हणजे कुठं? त्यांच्या घरात एक माझं एक त्यांच्या घरात. खरं मी बनला. खरं देव मिक्स झालेत. दुसरे देव 2 रूप घेतले सगळ्यांनी. अरे बाबा काय खरं नाही. आशीर्वाद द्या मग. काय मामाला आशीर्वाद द्या. मला दिला देव बघा. चक्र चालवते देव. ये बघ ये चक्र. ये रे पांडी. चला पाणीपुरी खायला काकीने आम्हाला ट्रीट दिले. पाणीपुरीची इकडं आहे पाणीपुरी. गप्पा चालले. मोठे मरणाचा काकींकडनं ट्रीट. ठीक आहे इथं काका पाठी लागलेले. तर मंडळी वाजले 10:30 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत फक्त. आणि काय ब्लॉग शूट केला, किती ब्लॉग शूट केला मलाच काय माहिती नाही. एवढं मस्ती करतो ना गौरांश, म्हणजे ऐकत नाही बिलकुल. मार खात राहतो सारखा माझा यांना तर तो काय ते योचं येड लागलं. योने आणला म्हणून यांच्या अंगावर. आणि त्याच्यात ही गरमी भयंकरवाली. एवढा वैताग येतो ना. लय 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 वैताग देते गौरांश. त्याच्यात त्याच्या मनासारखा कोण खेळायला भेटत नाही त्याला. सारखा घरात आम्ही जबरदस्ती आता बाहेर काढते. रोज तेच आहे, रोज जबरदस्ती बाहेर काढते. पण आता एवढं गरम होतं आहे ना, बाहेर बसायची पण इच्छा होत नाही, एवढं गरम होतं आहे. आत्तासुद्धा मी जरा बाहेर काढलेलं त्याला. मी पण मस्त फ्रेश होऊन मग त्यासोबत बसलेली, तर खेळत बसलेला. आता दमल्यासारखं होते, दमल्यासारखं एकदम. खरंच म्हणजे कामाने थकवा नाही येत, पण याच्या पाठी ओरडून सांगून ते करून थकल्यासारखं होतं. त्याच्यामुळं ब्लॉग घ्यायची सुद्धा इच्छा होत नाही मला. आणि काय घेऊ मला तेच समजत नाही. आता चिंबोरे वगैरे यांनी आणलेल्या मस्त भरलेल्या होत्या खनीच्या, तर आईंनी बनवलेल्या. त्यांचंसुद्धा मी काहीच नाही घेतलं, आणलेल्या नाही दाखवल्या, काय नाही. कारण त्याची मस्ती चालू होती. आणि काकीने मस्त पाणीपुरीची पार्टी दिली. काका पाठी लागलेले त्यांच्या की दे तिला दे, खायचं वाटेल का. तर मग माझ्या याच्याने म्हणजे मला सुद्धा दिला, आईंना ताईंना. आम्ही 4 किती जणी झालं, 4 जणी गेलो तो. मस्त खाल्ली, पाणीपुरी दिली, शेवपुरी दिली. मग आम्हाला पण दिली आणि गौरांशला पण दिली. तर त्यासाठी खूप खूप थँक्यू काकी आणि काका. मस्त किती 8 महिन्यात, म्हणजे मला आता 8वा महिना चालू, तर 8व्या महिन्यापर्यंत मी मला वाटतं ना खाल्ली असली तर एकदा, नाहीतर मला वाटत नाही की मी कधी पाणीपुरी खाल्ली प्रेग्नेंट असल्यापासून. पाणीपुरी मी खाल्लीच नाही ती. मी आत्ता पाणीपुरी खाल्ली.
कारण माझी पाणीपुरी खायची इच्छाच होत नसायची. जास्तीत जास्त वडापाव, समोसा, नाही तर खाल्लं तर शेवपुरी खायची मी. बाकी हे नाहीच. पाणीपुरी ही 8 महिन्यातनं मी पहिल्यांदा मला वाटतं पाणीपुरी खाल्ली आणि छान लागली, मस्त होती. पाणीपुरीसुद्धा खूप छान होती, पाणी वगैरे एकदम मस्त होतं तिखटवाला आणि शेवपुरीसुद्धा छान होती. तर असं खाल्लं मस्तपैकी. त्याच्यानंतरचं काही शूट नाही केलं, मस्ती याच्या पाठी त्याच्या पाठी. मग भांडी वगैरे आता आईसुद्धा ओटा वगैरे पुसून घेतात, सगळं साफ करतात. तरी त्यासुद्धा संध्याकाळची भांडी झालेली घासतात, जास्त मला उभं राहायला नको म्हणून. तरी त्यांनी घासून पण आता एवढी झालेली, मी सुद्धा तेवढीच घासली, परत तेवढीच होतं. म्हणजे भांड्यांचा कमीपणा नाही आमच्या घरामध्ये निघायला. तर आता चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि हे यांना काय मी ब्लॉगमध्ये घेतलेलंच नाही, कारण हे येऊन इकडून इकडं असंच चाललेलं त्यांचं मला काय घ्यायलाच भेटलं नाही त्यांना. तर बघू, उद्या नक्की ट्राय करेल मी घ्यायचं. थोडंसं ते सगळे आले की बरं वाटतं मलासुद्धा. चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आवडला असेल आपला आजचा ब्लॉग तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या.